तर फायनली गाईज आम्ही पोचलो आहे कॉलेजमध्ये आणि आता माझा मित्राचा दुसरा रूम नंबर आहे एक्झामचा. आता तो गेला आहे क्लासमध्ये, आता मी पण चाललो आहे माझ्या क्लासमध्ये, बसतो जाऊन स्टडी वगैरे करतो थोडा. काय झालं आहे का पेपरचं? काय झालं? बेंचवर लिहून ठेवलंय. अरे बापरे, एवढा स्टडी? पेपरचा बाकी, पेपर यायचा बाकी. एवढा स्टडी नको करू, वाट लागेल पूर्ण बाई. टॉप मारू आपण. हाय गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर काही स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईस माझे 12वीचे पेपर चालू आहेत, फर्स्ट युनिट टेस्ट, आणि तेच आता मी स्टडी करता करता ब्लॉग पण स्टार्ट केला आहे गाईस. एवढ्या दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतो आहे आणि ब्लॉग तर गाईस एवढ्या दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतो आहे आणि त्याचं रिझन आहे माझे पेपर चालू होते आणि ओसीचा जो पेपर आहे त्याचा माझा काही स्टडी झाला आहे थोडाफार, त्या कारण मी आता ब्लॉग पण शूट करायला घेतला आहे. गाईस माझा स्टडी पण माझा आता बाकी आहे, तर मी ते पण करणार आहे आणि ब्लॉग पण शूट करतो आहे. तर गाईस एवढ्या दिवस माझे पेपर चालू होते, पण गाईस मी जे पेपर जे माझे होते पहिल्याचे ते मला खूप मला काही समजत नव्हतं, त्याचा माझा स्टडी नव्हता झाला, त्या कारण मी ब्लॉग नाही शूट केला. आणि आता हा जो पेपर आहे त्याचा माझा स्टडी झाला आहे थोडाफार आणि थोडासा बाकी पण आहे, थोडाफार बाकी आहे. तेच मी आता स्टडी पण करतो आहे, ब्लॉग पण शूट करतो आहे. तर गाईस आणि गाईस मला पेपर द्यायला जायला गेला आज दुपारी. माझा 3:30 ते 4:30 टायमिंग आहे आणि गाईस 1च तासाचा पेपर आहे, तर एवढा काही नाही, 25 मार्काचा पेपर आहे. तर तो पेपर पण मला आज द्यायचा आहे ओसीचा. आणि काही जाऊया कॉलेजला आणि देऊया पेपर. तर गाईस आता मी करतो स्टडी आणि मग करतो ब्लॉग कंटिन्यू. Now, we organization two types of resources are used: physical resource, physical resource. Examples: material, machines, money, etc. And human resources, manpower. The basic functions of management is to make proper balance between these resources by putting them to optimum use and control on wastage of resources. While maintaining discipline and healthy working environment, management always uses techniques and principles of management. गाईस आला स्टडी करायला कंटाळा, तर आता कधी कधी मध्ये मध्ये मी मोबाईल बघतोय. काय करणार, काय असं वाटते कधी टाईम होईल, कधी पेपर लिहायला जाईल मी कॉलेजमध्ये. तर गाईस आता स्टडी झाला आहे आणि मला पण मध्ये मध्ये कंटाळा येतो आहे, तर मी मध्ये मध्ये टाईमपास करतो मोबाईल घेऊन. मोबाईल पण घेऊनच ठेवला साईडला. मोबाईलमध्ये मला इच्छा होते की गेम खेळावं फ्री फायर, पण तो पण गेम पण खेळतो मी मध्ये मध्ये. आणि गाईस तुम्हाला मी सांगू ना, तर माझी इच्छा आहे की कधी असं म्हणजे पेपर कधी स्टार्ट होईल, कधी मी कॉलेजला जाईल, कधी पेपर लिहेन मी, असं मला वाटायला लागले. आता बघू आता काय, टायमिंग काय फटाफट होत नाही, खूप टाईम आहे अजून, 2-3 तास बाकी आहेत. बघू आता 3:30 कधी वाजतात ना, कधी मी कॉलेजला जातो पेपर द्यायला. बघू आपण लवकरच जाऊ कॉलेजला, 2:30 वाजता निघेन घरून, 2:30ला निघेन घरून कॉलेजला जायला. जाऊया गाईस, पेपर लिहूया. खूप एक्सायटेड आहे मी ओसीचा पेपर लिहायला. A few moments later. फायनली गाईज झालो आहे मी रेडी, कपडे वगैरे घातलेत, मस्त आउटफिट मस्त घातलं आहे गाईज, आजची बाहेर ड्रेसिंग मारले. आणि गाईज मी जाणार आता कॉलेजला आणि मी बॅग पण भरली, तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज बॅग भरले. तर गाईज आता मी निघणार आहे कॉलेजला जाण्यासाठी आणि तुम्हाला मी दाखवतो आजची माझी ड्रेसिंग. तर गाईज ही बघा, ही आहे माझी आजचा माझा ड्रेस आउटफिट. आणि गाईज मी घालणार आहे ब्लॅक शूज पुमाचे. हे बघा गाईज, तर गाईस ही आहे आपली आजची ड्रेसिंग. आणि गाईस या आउटफिटवरती मी घालणार आहे ब्लॅक शूज पुमाचे. तुम्हाला दाखवतो मी माझे शूज. तर गाईस ही आहेत ती ब्लॅक शूज पुमाचे. चला गाईस शूज वगैरे घालतो आणि आता निघणार आहे कॉलेजला जायला. आणि गाईस आता मला फ्रेंड भेटणार आहे, त्याला पण पिक करतो मी. आणि गाईस आम्ही दोघं एकच कॉलेजला आहेत आम्ही दोघं. त्याला पिक करतो आणि मग जातो आम्ही दोघं कॉलेजला. तर गाईस मी माझ्या मित्राची वाट बघत थांबलो आहे आणि गाडी गेली साईडला पार्क, तुम्हाला दाखवतो. आता तो येतोय, तर मी जरासा वेट करतो त्याचा. तर गाईस आता मित्राला कॉल केलेला, येतोय आता, आलाय तो.
1-2 मिनिटात येईल, आता पोचेल. त्याला घेतो, पिक करतो आणि मग जातो कॉलेजला. बघा गाईज, माझा फ्रेंड आला आहे. एस्थेटिक बॉय आहे. एस्थेटिक बॉय गाईज. कॅमेरा काढला तर लगेच फोन ठेवला त्यांनी, कोणाशी तरी बोलत होता वाटतं. तर गाईज आता माझा फ्रेंड आला आहे आणि त्याच्यासोबत पाऊस पण आला आहे. काय सांगू तुम्हाला, आता थांबलोय साईडला. काय काय करायचं, पाऊस थांबू थोडा, मग थांबू वेट करू जरा. दरवेळेस असंच होतं रे, कुठे जायचं असलं ना का पाऊस खूप येतो. जेवढं ब्लॉग शूट केला तर तसंच झालं. पाऊस आला, कॅमेरा बंद करायला लागतो. काय करणार. चला काय, आम्ही आता पाऊस गेल्यानंतर निघतो आम्ही इथून. तर फायनली गाईज आम्ही पोचलो आहे कॉलेजमध्ये आणि आता माझा मित्राचा दुसरा रूम नंबर आहे एक्झामचा. आता तो गेला आहे क्लासमध्ये, आता मी पण चाललो आहे माझ्या क्लासमध्ये, बसतो जाऊन स्टडी वगैरे करतो थोडा. काय झालं आहे का पेपरचं, काय झालं? बेंच बेंचवर लिहून ठेवलंय. अरे बापरे, एवढा स्टडी? पेपरचा बाकी पेपर यायचा बाकी. एवढा स्टडी नको करू, वाट लागेल पूर्ण बाई. टॉप मारू आपण. गाईस हा आहे माझ्या मित्राचा क्लास, तो चालला आता क्लासमध्ये. अरे गाईस दुसरा एक मित्र भेटला आपल्याला. ये बिस्लरी आणले का, पाणी आणलंय? गाईस असे मित्र पाहिजेत आपल्याला, काय असलं काम वगैरे लगेच करतात. हे चला का बिस्लरी आणली तेवढं. थंडी आणली ती हा जाम लवकर आलो आपण. चल आपल्या आता क्लासमध्ये जाऊ आपण. किती 414 आहे ना. चला काही जातो आम्ही आमच्या क्लासमध्ये. तर गाईस हा आहे माझा क्लास, जातो आता स्टडी वगैरे करतो. काय रे, काय झालंय का स्टडी? काय नाही झालं. तुम्ही असेच बोला रे, काय नाही झालं. स्टडी करतो. काय नाही तुम्ही बरोबर, तुम्ही काय नाही झालं बोला आणि नंतर मग चाललंय आपला. लिहितोय बस. पेपर स्टार्ट झाले का चालला लिहितोय. गाईस हा आहे माझा बेंच, तिसरा बेंच आहे माझा. टॉप मारायचा आहे गाईस आज. चला गाईस आता ब्लॉग आहे ना थोडा स्टॉप करतो, नंतर कंटिन्यू करेन सुटल्यानंतर. 2 hours later. तर गाईस आता आलेलो घरी कॉलेजवरून आणि गाईस मी आता टॅरेसवर बसलो आहे. गाईस ही जी टाकी आहे ना ती पाणी चढवलं लावलं आहे. तर टाकी आता मशीन ऑन केले तर ती आता ऑफ करायला लागेल थोड्या वेळात, 1-2 मिनटात करतो. आणि गाईस मला लगेच जिमला जायचं आहे, तर त्यासाठी मी आता कपडे वगैरे चेंज करतो, मस्त फ्रेश वगैरे होतो, तोंड वगैरे धुतो, साफ एकदम क्लीन करतो आणि मग निघतो लगेच गाईस जातो जिमला. कारण की आज शोल्डरचा वर्कआउट आहे. आणि गाईस तुम्हाला सांगू ना ओसीचा पेपर एवढा छान गेला ना, खूप. तर गाईस झालो आता जिमला जाण्यासाठी रेडी. आणि गाईस मी आता फटाफट रेडी झालो, म्हणजे असं नाही गाईस मी कॉलेजवर अर्धा तास पहिला झालो आहे आणि मी केली वगैरे खाली 3-4 आणि पाणी वगैरे पिलं आणि हा टाईम पण झाला अर्धा-पाऊण तास, अर्धा 1 तास झाला. आता मी चाललो आहे जिमला. फायनली गाईस आलं जिमला आणि गाईस आज शोल्डरचा वर्कआउट करणार आहे. तर गाईस आमची जिम आहे ना पूर्ण क्लीन करायला घेतले, तुम्हाला दाखवतो मी पूर्ण सर्व गाईस. पूर्ण गाईस इकडे आहे ना पूर्ण आहे ना टेबल्स वगैरे होते आणि शूज वगैरे ठेवायला जागा होती, पण ती काढले. आणि गाईस हे बघा माझे शूज आहेत इकडे. गाईस माझा न काय वाटतं, सर्वांचे शूज बाहेर आहेत पण माझ्या आतमध्ये ठेवले आहेत. बरं आहे गाईस, मी थैलीमध्ये ठेवले एकदम परफेक्ट. चला गाईस करूया शोल्डरचा वर्कआउट.
फायनली झाला वर्कआउट काहीच खूप बरं वाटलं. शोल्डरचा वर्कआउट केला आणि खूप छान वाटलं. तर घरी जाऊया आणि खाऊया मस्तपैकी डाईट. फायनली गाईज आता घरी आलेलो. घरी आल्यानंतर जिमवरून आलो गाईज घरी. आणि घरी आल्यानंतर मी केली आंघोळ पहिला आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन मी आता घेतले माझा अंडी वगैरे घेतले आहेत. जिमवरून आल्यानंतर मी गाईज डेलीच खातो मी. बघा अंडी घेतले आहेत आणि जेवण पण घेतले सोबत. तर गाईज हे सर्व मी करतो फिनिश. आणि गाईज हा ब्लॉग मी आता एंड करतो. तर गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.